वेलकम बैक शब्दाच्या दिशेने चलतोय पहिला बॉल ज्याच्यावरती आपण सलग जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाले. दुसरा बॉल ज्याच्यावरती फटका घ्यायचा प्रयत्न केला गेला. पहिले 2 रन ओढ. तिसरा बॉल ज्याच्यावरती देखील चांगला बेचा फटका घ्यायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल आहे. एकदा एक धाव घेतली. 3 धावा धावपलकावरती बडकल्या गेल्यात. खाली बॉल स्ट्राईक वरती आहे. चौथा बॉल ज्याच्यावरती देखील हलक्या पद्धतीने पंच केला. एक धाव घेतली जाईल. 4 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक मध्ये प्रतिभा फटका घ्यायचा प्रयत्न पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 5 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात. थोडंसं आता पाहिलं तर थोडंसं चिपळूण संघाने बदल केलेला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी या मॅचच्या दरम्यान थोडीशी वेगळी आपल्याला आता पाहायला मिळते. कारण जे फलंदाज थोडेसे मागे ठेवले जाते ते रियान अकबारी असेल त्यानंतर खालीद असतील. आता मात्र ओपनिंगला आलेत. सलामी करण्याकरता आलेत. सगळ्यापेक्षा धाबा बनवण्याचा प्रयत्न केला जातो. संघाची स्थिती आपण पाहिजे स्कोरबोर्डवरती धाबा 6 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात. दुसरे षटक आदिल यांच्यावरती जबाबदारी दिली गेली. आदिल बॉलिंग ट्रॅकमध्ये दाखल. सगळा फटका खेळला. क्षेत्ररक्षक दाखल होतात. उसून फेक करेपर्यंत एक धाव घेतली गेली आहे. आताच एक घ्या. एक धाव घेतली गेली आहे. एकदा सगळा फटका क्षेत्ररक्षक जाबीद त्या ठिकाणी दाखल होत येईल तोपर्यंत एक धाव घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. अंपायर्स बाजूच्या नो होता. देखील आपण पाहिलं तर चांगला चेडू टाकला गेला. चेडूपत्र डिक्लेअर झोट मध्ये चेडू ड्रापल केला गेलाय. एकदा खात्यामध्ये ऍड केले गेले. रियान अकबारी ऑन स्ट्राईक मध्ये मोठा फटका घ्यायचा त्याचा चिड्डा अपडेट आहे. बहुतसा कॉल या ठिकाणी पत्र जरूर दिला गेला आणि धावच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. विकेटचं पतन या ठिकाणी पत्र पाहतोय. पहिला धक्का या ठिकाणी दिला गेलाय. दोन बॅटर्स अर्थपत्र बैतराच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बिरान मैदानाच्या आतमध्ये दाखल असेल. दुसऱ्या षटक प्रगती पथाबद्दल आपण पाहतो. एक बाजूला चिपळूणचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला महाडचा संघ आहे. खालिदच्या बद्दल मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. संपर्क तितकासा नाहीये. हलक्या पत्र्या पंच केलाय. 2चा कॉल दिला गेलाय. 1+1 2 धावांची भर या ठिकाणी पत्र केली गेली आहे. 2 धावा धावपलकावरती बडबला जातील. खाली जाऊन स्ट्राईक वरती डेक्स बॉल. एकदा 2चा कॉल वारंवार त्याच चुका केल्या जातात. चुकीला माफी नाहीये. 1+1 2 धावांची भर. बिरान ऑन स्ट्राईक वरती आहेत. मागील मॅच मध्ये कमालीची फटकेबाजी केली आहे. एकदा 2चा चेंडू आदिल थोडासा लाईन भरकटताना आता पाहायला मिळतो. दबाव घेतलाय. प्रेशर कुकर प्रमाणे प्रेशर आणलंय की काय या गोलंदाजाने असा मात्र प्रश्न उद्भवतोय. 1+1 घेतलाय. पुन्हा एकदा जापीद त्या ठिकाणी दाखल आहे. चांगला फटका खेळा. उचलून फेक करेपर्यंत एकच धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. पुढून खेळायचा प्रयत्न पंच केला. एक धाव घेतली जाईल. एका धावावरती समाधान बांधलाय. षटक क्रमांक 2 तिथे संपुष्टात येते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती 21 धावा धावपलकावरती बडवल्या गेल्यात. शेवटचे षटक जाबीद बॉलिंग पाकवरती दाखल आहे. तिसरे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या पद्धतीने पंच केले गेले. एकदा स्कोर बोर्डवरती अजून ऍड केली जाईल. खाली बॉल स्ट्राईक मध्ये सलामीला आलेला फलंदाज आहे. थोडासा बदल केला गेला. चिपळूण संघाच्या माध्यमातून मोठा फटका खेळा. ताडोर मारला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघत राहतील. निघून जाईल सिद्धीच्या दिशेने चौकारा करता 4 धावा खात्यामध्ये ऍड केल्या जातील.
एकदा पुढे खेळायचा प्रयत्न वेगाने स्ट्रोक केला आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न पुरेपूर केला गेला. तत्पुरे एक धाव या ठिकाणी मात्र जरूर घेतली आहे. एक धाव खात्यामध्ये ऍड केले गेले तर बिरान ऑन स्ट्राईक मध्ये जावेद. नेक्स्ट बॉल रामदेव विकेट. थोडस आपण पाहिलं तर डोचा कॉल असेल. जास्तीची उंची देणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. डोचा कॉल एक धाव या ठिकाणी मात्र खात्यामध्ये ऍड देखील केली जाईल. देखील आपण पाहिलं तर बेसफील केली आहे. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू सीमारे कपाळ चौकार घेतोय. 4 धावा. बिरांच्या बॅटमधून देखील चौकार आलेला मालबेल एकदा लॉप केलाय. चेंडू अपडेट आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणती चूक नाहीये. चेंडूचा वेग कमी करण्याचं काम केलं आणि इथे मात्र धाव पूर्ण झालेली मालबेल. एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. खाली धाव स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल प्रयत्न पंच केलाय. कब्बलच्या रिजन मध्ये स्ट्रोक केला. एक धाव पुन्हा एकदा घेतली आहे. संघाची स्थिती आपण पाहतो स्कोर बोर्ड मध्ये धावा 30 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत बनवले गेलेत. शेवटच्या षटकात बिलाल याला मात्र अपत्रित केलं गेलंय. पहिलाच बॉल ज्याच्यावरती खालीच्या बॅट मधून आलेला खडखड षटकार 6 धाबे करता कंबालीचा फटका सोडवण्याची कामगिरी केली गेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका केलाय. डोचा कॉल 5 धावा पूर्ण स्वर्गामध्ये ऍड केल्या जातील. चुकीला माफी नाही आहे. चुका केल्या तर त्याचं प्रत्युत्तर मात्र मिळणार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका खेळायचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली आहे. एका धाब्यावरती समाधान पाडलंय. चला सुफियान वॉरियर्स रत्नागिरी आणि A1 टायटन्स रत्नागिरी आपण टॉस करता यायचं आहे. बेसफील केले गेले. चला सुफियान वॉरियर्स रत्नागिरी आणि A1 टायटन्स रत्नागिरी आपण टॉस करता यायचं आहे. सगळ्याचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला गेला आणि इथे देखील चेंडू सिद्धेच्या दिशेने ट्रॅव्हल केला गेलाय. खालीदला बागेल बॅट पासून फ्रंट फूट मध्ये का आणलं गेलं नाही. पहिला सलामीर का पाठवलं गेलं नाही याचे उत्तम उदाहरण आता मात्र दिले जातात. प्रत्येक चेंडूवरती तुटून पडला. यावेळी देखील चेंडूला पाठवलाय सीमेच्या दिशेने. दान करा सीमारेखा पार षटकार. संघाची स्थिती देखील उंचवलेली पाहायला मिळते. स्कोर बोर्ड धाबा 55 धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत. 55 धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्या आणि इथे विजयाकरता आपण पाहिलं तर 56 धाबांचं पाठलाग या ठिकाणी करायचे ते म्हणजे फातिमा 11 बहाड संघाकरता 4 षटकांचा मॅच 24 चेंडूंच्या बाकी 24 चेंडूंमध्ये 56 धाबांचा पाठलाग फातिमा 11 बहाड संघाला या ठिकाणी मात्र सलामीच्या मैदानाच्या परी दाखल सलमान मैदानाच्या परी दाखल बॉलिंग ट्रॅक मध्ये वाईट बॉल होतो. दुसरी रिक्षा दाखल पहिल्या षटकात जिशानला मात्र अपडेट केले गेले. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. चेंडूला पत्रांनी पाठवलं सीबीच्या दिशेने षटकार करता 6 धाबे करता स्ट्रोक या ठिकाणी मात्र खेळला गेला. दुसऱ्या बॉलिंग ट्रॅक मध्ये पहिल्या षटकात एकदा चांगला फटका आहे. देखना स्ट्रोक सजवलाय. हम वादे नहीं इरादे लेके आए. मैदान किसी का भी हो दबा काबार रहेगा. बहाड भरून आलोय आणि बहाड भरून आल्यावर ते खेळ चांगल्या दिवसात दाखवणार यात मात्र शंका नाहीये. बॅटच्या माध्यमातून चांगला फटका सजवलाय. सलगचा दुसरा षटकार फुटवण्याची कामगिरी केली गेली आहे. बेकाने फटका खेळा. क्षेत्ररक्षक तैनात आहे. A1 Titans bowling. सुफियान वॉरियर्स रत्नागिरी बनाम A1 टायटन्स रत्नागिरी. टॉस का बॉस आपण पाहिलं तर A1 टायटन्स सगळं जिंकले आणि प्रथम बॉक्स क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र स्वीकारले गेले.
वाईट बॉल येतो डिस्टर एक्स्ट्रा दाखल अतिरिक्त धावसंख्येत गडीकडे मात्र भर केली गेली आहे. सगळ्या प्रकारचा पाहिजे सलमान त्याकडे स्ट्राईक घेत होते फटका सुरेख सजवला एकदा बॉल घेतली गेली आहे. जिशाद नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल आहेत. सगळ्या बाजू छोट्या पडायचा प्रयत्न केला जातोय. मग इथे देखील चांगला फटका आहे चांगला स्लॉट मध्ये छोटे पंच करायचा प्रयत्न केला आणि इथे मात्र धाव एकदा घेतली गेली आहे. पद्धत आपण पाठलाग बहाड संघाला करायचा एक वेगळा चिपळूणचा संघ आहे. रायझिंग स्टार्स चिपळूण यावेळी मात्र मोठा फटका खेळलाय इथे मात्र शेडू सीपार का पार येथे षटकार ठोठावा लागलाय. संघाची स्थिती आपण बोलतो 23 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्या. दुसरे षटक अटळल्या करता शरीफ भाई यांना मात्र आमंत्रित केले गेले. जुरे जाणते सितारे जुरे जाणते खेळाडू ज्यांची ओळख आहे सुरू टाकण्यामध्ये बाहेर असणारा गोलंदाज पहिला बॉल ज्याच्यावरती पंच केला एक डाव खात्यामध्ये ऍड केले गेले. दुसरे षटक प्रगती पट्ट्यामध्ये पण पाहतोय स्ट्राईक मध्ये सलमान लेग बॉल पंच केलाय क्षेत्रात आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पहिल्यांदा आहे लपेटलाय पकडलाय टिपलाय झेल पहिला धक्का या ठिकाणी आपण पाहिलं तर दिला गेलाय. सलमान बॅक टू द डगआउट विकेटचं पतन डबेट बॅटर्स हरीश पैठणाच्या आतमध्ये दाखल एकदा पंच केलाय डावेमध्ये होता प्रयत्न करेपर्यंत आपण कोणत्याही प्रकारची धाव इथे मात्र घेऊ दिली जात नाहीये. चांगली गोलंदाजी शरीफ यांच्या माध्यमातून पाहतोय. एकदा पंच केलाय थोडस बेस्पीड केलं गेलंय एकदा खात्यामध्ये ऍड केले गेले. स्ट्राईक मध्ये नेक्स्ट बॉल एका फटका चेंडू अभित आहे. संधी 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 होती संधीचा शोध करू शकले नाहीये. झेलला टिपला असता तर मॅच मध्ये अजून रंगतदार सामना पाहायला मिळाला असता. प्रकारचा चेंडू फुटबॉल बसून केला चेंडूला पात्र पाठवलं सेबा पार षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र झेलला टिपल्याचं काप या ठिकाणी केलं गेलंय. मोहम्मद आहे ना कोण आहे बॉलर तिसरं षटक आपण पाहतो कॉलेजला आपण लीड केलं गेलंय. सध्याची स्थिती आपण पाहतो स्कोर कडे धाबा 32 धाबा धावपलकावरती अद्यापर्यंत पाहायला भेटतील. वाईट बॉल येतोय धावसंख्या आपण पाहतो स्कोर कडे नंतर चौकार 4 धाबा खात्यामध्ये ऍड केले गेले. स्कोर बोर्डचे धाबा 37 धाबा धावपलकावरती पाहायला भेटतील. इथं फटका प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होतोय एक धाव घेतली आहे. 38 धाबा धावपलकावरती बदलले गेले. मोठा फटका प्रयत्न चेंडू अपडेट आहे यावेळी देखील कोणती चूक नाहीये. पकडलाय झेल भद्र हरीशला परतवलाय बॅक टू द डगआउट केलं जात आहे. तिसरं षटक प्रगती बदललं ते डबल बॅटर्स बिलाल ऑन स्ट्राईक मध्ये पाळबेल आडव्या पट्ट्यामध्ये पटका खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. एकदा या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या पण पहिल्या स्कोर बोर्डवरती 39 धाबा धावपलकावरती पार भेटतील. मोठा फटका खेळायचा प्रयत्न बिगान त्या ठिकाणी दाखल झेल टिपलाय 39 धाबा धावपलकावरती बनवले गेले आणि अद्यापपर्यंत आपण पाहिले तर 5 गडी अद्यापपर्यंत या ठिकाणी गाडून देखील केले गेले. एकोणचाळीस धाबा गडीकडे धावपलकावरती मात्र पाहायला भेटतील. बिगान बॉलिंग ट्रॅक मध्ये आले तर व्हाईट बॉल नोचा कॉल येतो 1+1 2 धावा धावपलकावरती बनवले गेल्यात. 41 धाबा धावपलकावरती लगावल्या गेल्या. 56 धाबांचा पाठलाग करायचा आहे.
इथे देखील आपण पाहिलं तर विकेटच्या विकेटच्या पद्धतीने धक्का दिला गेलाय. धक्का क्रमांक 5 आपल्याला पत्र पाहायला मिळतोय. 5 गडी परत गाडीत केले गेले. नवीन बॅटर जावेद येण्याच्या आतमध्ये दाखल. दस प्रकारच्या चेंडू आहे. डोचा कॉल या ठिकाणी दिला गेलाय. डो प्लस षटकार येतोय. त्याचे 7 धाबा बोनस स्वरूपामध्ये ऍड केले आहेत. 48 धाबा धावफलकावरती दडवल्या गेल्यात. 54 धाबा धावफलकावरती दडवल्या गेल्या. 2 धाबांची अजून देखील आवश्यकता या ठिकाणी पत्र असणार आहे. बाद करता 2 धाबांची अजून देखील आवश्यकता आहे. देखील एक धाब घेतली गेले. एखाद्यावरती सपादर पाडले गेले. सामना बरोबरी सुटलेला पत्र पाहायला मिळतोय. विजयाकरता एका धाबेची आवश्यकता या ठिकाणी पत्र असणार आहे. शेपटचा चेंडू देखील असणार आहे. एक चेंडू विजयाकरता आपण एका धाबेची आवश्यकता आणि या मॅच मध्ये चांगल्याची कामगिरी केली आहे. चिपळूण संघ या ठिकाणी विजेता विजय संघाचा भरपूर अभिनंदन. राबून संघाला पुढील वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा.